धीरज पाटील सनी पाटीलची जोडी ही ओपनिंग पेअर्स ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे आणि दोन्ही बॅटर्सने कमालीची बॅटिंग केली होती लास्ट मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवरती वेळे संघाकडनं षटक क्रमांक पहिलं घेऊन अनिकेत पाटील. बॉल तयार होतोय. षटक क्रमांक मार्ग असताना पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. हलक्या गतीने चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, उचलला जाईल बॉलला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल मिळते आणि सिंगल पासून सुरुवात झाली आहे. अशी शांत सुरुवात मानकोलीच्या अगेन्स्ट देखील या दोन बॅटरने केली होती, धीरज आणि सनीने. सिंगलने सुरुवात केलेली पण तदनंतर जेव्हा दोन्ही बॅटरच्या कॅचेस सोडल्या त्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास फार भयानक होता. पलटवार चांगला केला होता त्याने. एक सिंगल आली पहिल्या बॉलवर. इथे देखील ऑन साइडला हलक्या पद्धतीने खेळलेत. आता फिल्डर जाऊन पोहोचतायत. एक धाव तर बनवली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल नाही आहे. थांबवलं स्ट्रायकर एंडने अनिकेतला. धीरजने तिकडे जर बघितलं गेलं तर थांबवलं सनीला आणि त्यानंतर एक सिंगल मिळते. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती पाहतो आपण धावा दोन या आकड्यावरती. 5-5 षटकांच्या जेव्हा आपण मॅचेस पाहिल्या मोठा हाय व्होल्टेज स्कोर आपल्याला दिसलाय. हे षटक 4 ओव्हर्स आहे ही मॅच. मला तयार. ओव्हर फुल टॉस टर्न केला बॉडीला. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. फिल्डर आहेत तिकडे डीप मध्ये फेकतायत. आणखी एक सिंगल मिळेल. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 सिंगल्स आलात. मंद स्टार्ट, हलका स्टार्ट पाहायला मिळालाय. फार जास्त अग्रेशन नाही दाखवत आहे. ठाऊक आहे की पॉवर प्लेचं जरी षटक असेल तरी पण गोलंदाजी चांगल्या टप्प्यांवरती चालू आहे. जशी फिल्डिंग लावली स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंग ऑन त्या फिल्डिंग नुसार सध्या तरी बॉलिंग चालू आहे. मिड विकेट आहे. चौथा बॉल असेल. ड्राईव्ह केल्या बॉलला, गॅप मध्ये खेळलेत आणि आता एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करताना हा आलाय चौकार. धावा 4. चांगला स्ट्रोक होता. जसं पाहिलं ओव्हर पिच बॉल आहे. बॅकहँडचा वापर करत असताना बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर केला आणि अगदी स्ट्रेट बॅटने एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना तो गॅप क्लिअर केला मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा आणि मधून बॉल निघून गेला 4 धावांकरिता आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या गेल्या. 7 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5वा बॉल आहे. हो 5वा बॉल उडवला आणि पाठवलाय सर बॅक ऑफ द स्क्वेअर लेगला. धमाकेदार सिक्सर. चांगले स्ट्रोक आहे त्या बॅटरकडे. या आधी ड्राईव्ह केलेलं. आता जसं बघितलं गेलं की स्टंप मध्ये अटॅक केला जातो. हलका एक पाऊल पुढे काढला गेला आणि त्यानंतर स्विंग केलं बॅटला आणि धमाकेदार मोठा फटका. षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल आतापर्यंत 13 आकड्यावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल आणि त्यानंतर पुढील 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या. 13 आकड्यावरती धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय सध्या. शेवटचा अंतिम बॉल. बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेर शॉर्ट बॉल होता. वेट केला आणि पॉइंटला थेट पाठवलं. आणखी 4. अजून एक चौकार. एक्स्ट्रा कव्हरला 4. मग बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला 6 आणि आता पॉइंटला 4. षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बॅटिंग करत असताना जर्मानिक तर सारंगाव संघ आणि धाव फलकावरती धावा टोटल पाहतोय 17 आकड्यावरती विदाऊट लॉस. कमालीची सुरुवात. एक फ्लाइंग स्टार्ट मिळाला. खरं तर जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मिळाली. सुरुवातीला थोडं शांत आणि त्यानंतर आता शांतीत क्रांती. विकेटच्या शोधामध्ये आता दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन बॉलर कुलदीप थळे.
वेळे संघाला आता विकेट हवाय. फसुवाई 7080 काफ्रोबा जे काफ्रोबा वेळे या संघाला आपण सध्या पाहतोय बॉलिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर त्यांनी ॲज युजल डिसिजन लिमिटेड ओव्हर्समध्ये आपण ऑलवेज पाहतो की प्रथमतः फिल्डिंग डिसाईड करतात, कारण की सेकंड इनिंगमध्ये जेव्हा उतरतील तेव्हा एक टार्गेट डोळ्यासमोर असेल. फर्स्ट इनिंगमध्ये एक्झॅक्टली अपोजिट असतं, कोणताही टार्गेट समोर नसतो. आणि क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं ना की सेफ टार्गेटच नाही आहे कोणता, त्याच्यामुळे जितक्या धावा बनतील तेवढा बेनिफिट जरूर असतो. आणि त्या इंटेन्शनने फिल्डिंग डिसाईड करतात जेव्हा आपण 4, 5, 6 षटकांची मॅच पाहतोय. ओ पहिला बॉल ऑफ समचा बाहेर होता आणि आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस फलकावरती 17वर 0 अशी परिस्थिती आहे. धीरज पाटीलच्या बॅटमधून 2 सिंगल आल्यात, पण सनी पाटीलची कमालीची पारी. 2 चौकार, 1 सिक्सर, 1 सिंगल. वेट केलं, बॅटची टॉप एज लागली आणि आता यष्टीरक्षकाच्या हातात बॉल. धक्का क्रमांक पहिला. पाटील माघारी परतले. लास्ट मॅच मध्ये कमालीची पारी धीरजने खेळली होती, पण आता अस्वस्थामध्ये परतला गेला. 2 सिंगल त्याने बनवलं 4 बॉलला फेस करत असताना. बॅटची कडा लागली होती. 22ला सफलता. 22 होते फिल्डर तिकडे. इथे देखील ऑप्शनच्या बाहेर बॉल आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला डॉटच्या स्वरूपामध्ये. जेव्हा विकेट मिळतो तेव्हा येणारे पुढचे 2 ते 3 डॉट बॉल येण्याचा रेशिओ देखील चान्सेस अधिक असतात, कारण की नवीन बॅटरवरती दबाव टाकायचा प्रयत्न ऑलवेज करत असतो गोलंदाज आणि तेच कुलदीप तळेने केलं. ऑप्शनच्या बाहेर ठेवला बॉल, पण एक चांगली बाब की बघा पहिल्या षटकात 17 धावा येऊन देखील कुलदीपने बॉलिंग या षटकामध्ये कमालीची केली आहे. आणि एक चांगला बॉल. हा 4था डॉट आलाय, ज्यामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळाला दुसऱ्या बॉलवरती. 3 डॉट 1 विकेट. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत कुलदीपने आणि चांगली गोलंदाजी करतायत. चांगले टप्पे साधलेत त्याने आणि हेच सर काम करायचं होतं की त्याला ठाऊक होतं पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर वेगाने आल्या. पण दुसऱ्या बाजूने आपण सारंगाव संघाच्या बाबतीत देखील चर्चा करणार आहोत या बॉल नंतर. आता इथे पहा, उडवला बॉलला आणि जसा बॅटचा पटात होता तसा फेकला बॉलला. धावा मिळती 6. सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती 23 धावात. शेवटचा अंतिम बॉल आता या षटकातील. अंतिम बॉल पुन्हा टाकावं लागेल, कारण की अंपायर सरवळलेत आणि जसे अंपायर वळले बॉलर सामना घेऊयात आपण टीव्ही स्क्रीन अंपायरचा रिव्ह्यू चेक करूयात. वाईड करिता हा रिव्ह्यू आहे, पण ऑप्शनचा बाहेर बॉल जरूर दिसला आपल्याला. आता आपण चेक करूयात की लाईनला सोडून लाईनच्या आतमध्ये कुलदीप कॉन्फिडंट होते, अंपायर कॉन्फिडंट होते. आता टीव्ही स्क्रीन अंपायर काय डिसाईड करतात पाहावं लागेल. इट्स अ फाय डिलिव्हरी. चला डॉट बॉल आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर षटक कंप्लीट झालं दुसऱ्या क्रमांकाचं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय. टोटल धावा फलकावरती आहेत
त्या म्हणजे 23. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये विकेट आणि धावा आल्या 6. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 वरती एक अशी परिस्थिती आहे. जनुमान एक तसारंगाव संघ बॅटिंग करतायत आणि फसवाई 7080 जे काफरोबावे संघ टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग डिसाईड केली. पहिल्या षटकामध्ये धावा येऊन देखील दुसऱ्या षटकामध्ये कुलदीप थळेचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. आता षटक तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता पृथ्वी पाटील. कमालीची गोलंदाजी कुलदीपची, पण आता बघावं लागेल की कुलदीपने जी मेहनत घेतली आहे ती पृथ्वी योग्य पद्धतीने पुन्हा एकदा ती फळाला लावेल का? कारण की इकडनं जे मोमेंट बनलंय, जे कंट्रोल बनवलंय बॉलर्सने, ते जर तुटलं तर मग थोडं कठीण होऊ शकतं पुन्हा एकदा. आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर सनी आहे आणि सनी बॅटिंग वरती आल्यानंतर आता लास्ट मागचे 6 बॉल तो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टो बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय सनीच्या बॅट मधनं षटकार. बॅक चांगला केला. आता टप्पा थोडा नियंत्रणामध्ये दिसला गेला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 29व्या फलकावरती षटक तिसरं पाहतोय. 2 बॉल फेकलेत, सिक्सर नंतर डॉट आला. बॉल तयार. पुन्हा क्रॉस बॅटने हा बॉल देखील निघून जाईल सीमा पार. शादी करता है करे 3 बॉल 2 सिक्सर 1 डॉट. पुन्हा गोलंदाज तयार होत आहे. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केल्या बॉल लॉंग ऑन ला फिल्डर आहेत, पण ते पोहोचण्याआधी बॉल गोलीच्या रफ्ताराने निघून गेलाय. चौकाराकरिता धावा 4. आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत 39 39 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या पृथ्वीने. आता कुलदीप स्ट्रेट राहिले. याआधी जर बघितलं गेलं तर थोडे वाईड इश्यू होते लॉंग ऑनला. आता बरोबर समोर आहेत. 5वा बॉल पृथ्वी पाटील. हा वेगवान बॉल आहे, वेगवान बॉल आहे. टप्पा पडला, उसळी घेतली, चखवा दिला, गंडवला आणि बॉल निघून गेल्या रक्षकाच्या हातामध्ये. 5वा डॉट आलाय. एकंदरीत 2 डॉट 2 सिक्सर 1 चौकाऱ्या आणि टोटल जर बघितलं गेलं तर 6 डॉट आहेत 17 बॉल मध्ये. आणि तरी देखील धाव फलकावरती धावा 39 आहेत. लास्ट बॉल अंतिम बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. आणि आता त्यानंतर जर बघितलं गेलं तर फिल्डर कडनं चुकी घडली आणि धावा आल्या 4 आणि चौकार आणि षटक कंप्लीट झालंय 3रं. आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस बॅटिंग करत असताना जनमान एक तसारंगाव संघाची धावसंख्या फलकावरती 43 आकड्यावरती. मग म्हटलं होतं ना की हे षटकामध्ये प्रेडिक्शन जसं षटक चाललेलं चौकार येण्याची शक्यता भरपूर होती अंतिम बॉलवरती, कारण की 2 सिक्सर 2 डॉट चौकार 1 होता. आणि 35 वरती सनी बॅटिंग करतोय सध्या तरी. धाव फलकावरती धावा 43 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला.
शेवटचा अंतिम षटक आहे. शेवटचं अंतिम षटक आहे टॉससाठी या मालोडी संघ आणि वडगर संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. सुमित पाटील आणलाय आता अंतिम षटकामध्ये. अनिकेतने पहिलं षटक हाताळलं, कुलदीप थळे आले दुसऱ्या षटकामध्ये, पृथ्वी पाटीलचं तिसरं थोडं महागडं षटक 20 जावा आणि सुमित पाटील आता अंतिम षटकामध्ये पहिला बॉल घेऊन तयार होता. पहिलाच फुल टॉस केलेला आणि त्यानंतर बॅटचा कडेला लागला, पाठीमागे फिल्डर फाईन लेगचे थोडे फंबल झाले, एक सिंगल आले आणि बघा दुसऱ्या एंडने सागर पाटीलने त्याचं काम केलंय. सिंगल घेतली, सनी पाटीलला स्ट्रायकर एंडवरती आणलं. या आधीच्या मॅचमध्ये देखील सनीची धुवाधार पारी पाहायला मिळालेली. इथे देखील सनीने आतापर्यंत 35 धावा फलकावरती जोडलात आणि या षटकातील एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. त्यामुळे इंटेन्शन हेच असेल की आता मोठं षटक करायचं आहे, पण सनीचा विकेट मिळाला तर मला तरी वाटतं की धावेंवरती इफेक्ट पडू शकतो. क्रॉस बॅटने पुन्हा खेळल्यात, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, फेकी करतायत. त्याच दरम्यान एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक वाढतं. धावा जाऊन पोहोचला गेला आता 45 आकड्यावरती. या 45 मधल्या 36 धावा सनीच्या बॅटमधनं आहेत, धीरजच्या बॅटमधनं 2 सिंगल, सागरच्या बॅटमधनं 1 सिंगल 1 सिक्सर. आणि एक चांगली बाब आहे की एकही बॉल एक्स्ट्रा टाकलेला नाहीये, अतिरिक्त धावच दिलेला नाही अजूनपर्यंत वेळे संघाने. फुल टॉस एकही एक्स्ट्रा नाहीये, पण फुल टॉस मात्र जरूर केले आहेत आणि त्या फुल टॉस वरती फुलटोल वसूल देखील केल्यात. आणि सिक्सरच्या मदतीनं 51 धावा फलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आता सनी नाही तर आता सागरच्या बॅटमधनं हा मोठा फटका आलाय. सागर पाटील बॅटिंग लाईनअप चांगली दिसली सारंगाव संघाची. धीरज आहे, सनी आहे, सागर आहे. त्यानंतर सागरचे बंधू जर बघितले गेले तर निलखंठ तेजसला देखील आपण पाहतोय जो डगआउटमध्ये आहे, तो देखील बॅटिंग करू शकतो. सो बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. क्रमांक 6-7 पर्यंत तुम्हाला ती भेदकता दिसेल. पण सध्या सागरचा हा देखणं स्ट्रोक पहा. लास्ट बॉल दुसरा आणि त्याच्यामध्ये विकेट आला. आता सागर माघारी परतले गेले आणि आता त्याचेच बंधू निलखंठ पाटील आलेत. मग या आधीचं आपण षटक पृथ्वीचं जेव्हा बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट बोललो होतो की एक साम्य गोष्ट होती, 2 सिक्सर 2 डॉट 2 चौकार. या षटकामध्ये देखील सुमित पाटीलचं षटक पाहतोय 2 सिंगल 2 षटकार आणि आता एक विकेट आलाय. मग अंतिम बॉलवरती काय होईल पाहावं लागेल. बाकी तर आपण करू शकतो की जसं मागच्या षटकामध्ये झालं होतं इकडे देखील सेम होईल की काय. निलखंठ पाटील आलेत. हवेचा वेग भरपूर आहे. राईट हँडर बॅटरला इथे बेनिफिट भरपूर मिळेल. मिस टाइम स्ट्रोक देखील हवा नंतर काम करेल. फक्त बॉल बॅटवरती योग्य पद्धतीने घेऊन उडवता आला पाहिजे. लास्ट बॉल फलकावरती 57 आहेत. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम निलखंठचा हा वार षटकार आणि षटकाराच्या मदतीनं खेळ समाप्त झाले 4 षटकांचा आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 63 आकड्यावरती. विजयाकरिता 64 धाव्यांचा वन आहे. त्याआधी आपण जाऊया टॉस करण्याकरिता सोनिका माता मालोंडी बी आणि अगेन्स्ट त्यांच्या 2 हात करत असताना आपण टीम पाहत आहोत ते म्हणजेच वडगर संघ गावदेवी स्पोर्ट्स वडगर. चला दोन्ही टीमचे टीम कॅप्टन पोहोचले गेलेत. आपण करणार आहोत टॉस आणि नाणेफेकी करण्याकरिता व्यासपीठावरनं मी विनंती करेल चेंडू पोचवा. बुनेश पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभस्य आपण टॉस करायचा आहे.
तुला दिसलं नाही ना. वडगर संघाने आता टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग डिसाईड केल्या, कारण की ज्याच्यावरती चर्चा करत होतो की इकडे डावा सकाळपासून जर बघितलं गेलं तर डिफेंड होतात आणि वडगर संघाचे आता तेच प्लॅनिंग असेल की सुरुवातीला पहिल्या मॅचमध्ये देखील डावा डिफेंड केला, सो सेकंड मॅचमध्ये देखील डिफेंड करण्याकरिता उतरतील. सो वडगर संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग डिसाईड केल्या. मालोडी संघाला इन्व्हाइट केल्या बॉलिंग करण्याकरिता. कदाचित मालोडी संघाला बॉलिंग असावी असेल. पण त्याआधी चालू असलेल्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण वळूयात, जिथे विजयाकरिता 64 धावेंचं आव्हान आहे. आणि या खेळपट्टीवरती आणि या मैदानावरती मी म्हणेन की 64 फार मोठा टार्गेट नाहीये. मला 4 षटकांच्या मॅच असतील तरी पण, कारण की ऑन साईडला बघा वाऱ्याचा वेग भरपूर चालू आहे आणि इकडे तुम्हाला 4 षटकांमध्ये जसं सकाळपासून चित्र चालत आलंय तुम्हाला हा स्कोर दिसेल. 60 70 75 धावा 50 प्लस स्कोर जाईल. 50च्या आतमध्ये जर थांबवलं गेलं तर कुठेतरी डिफिकल्टीज असतील. पण बघूयात या मॅचमध्ये फसवाई 7080 जय काफरुबा वेळे संघ चेस डाऊन करतील का दावा. ओपनिंग पेअर्सचे 2 आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. एका बाजूने जर बघितलं गेलं तर कुलदीप थळे आणि दुसऱ्या बाजूने भावेश पाटील. आणि आता हवेचा वेग देखील वाढलाय. कोणाला पाहुणा बघ रे, हे पाहुणा कोणाला. दरम्यान सन्मान्य वेतालजी पाटील साहेब आणि सन्मान्य तानाजी काडे साहेबांचा इथे शुभागमन झालाय. मॅच ऑन होते. जालिंदर पाटील आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन. दरम्यान पाखऱ्या बैलाचे मालक सन्मान्य वेतालजी पाटील साहेब यांचे इथे शुभागमन झालं. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर देवा बैलाचे मालक सन्मान्य तानाजी काटे साहेबांचे इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. बैलगाडा शर्यतीमधलं भरपूर मोठं नाव यांचं इथे शुभागमन होत आहे. देवा बैल आणि पाखऱ्या बैल यांचे दोन्ही बैलांचे मालक सध्या आपल्या व्यासपीठावरती वेतालजी पाटील असतील आणि तानाजीजी काटे साहेब असतील. यांचं इथे शुभागमन झालं आणि आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर क्रिशजी पाटील सुरईचे हे देखील आपल्याला दिसतात, त्यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती विकेट आलाय का? पहिलाच बॉलवर विकेट आलाय. माघारी परतले गेले ते म्हणजेच
कुलदीप थळे माघारी परतले गेलेत आणि आता नवीन बॅटर दर्शन पाटील जालिंदरला विकेट मिळालाय. या आधीच्या मॅच मध्ये 4 विकेट त्याने काढले होते. या मॅच मध्ये देखील विकेट पासून सुरुवात आणि मला आठवतं की मागच्या मॅच मध्ये देखील जालिंदरने विकेट पासूनच सुरुवात केली होती. विकेट टेकिंग बॉलर आहे, अबिलिटी भरपूर चांगली आहे, त्याच्या स्किल्स त्याने चांगल्या पद्धतीने डेव्हलप केल्यात आणि सध्या तरी मी म्हणेन की बॅटर्सला थोडासा त्यांचा कर्दन काळ बनतोय. आपण इथे इथे किती वेळ टिकून देईल. उडवला बॉलला, लॉफ्ट केलं आणि सरळ पाठवलंय दर्शनने. बॉलला दर्शन देण्याकरिता 6 धाब्यांचा षटकार. सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीनं खातं उघडलं वैयक्तिक ही आणि सांघिक ही, कारण की पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर दर्शनने तो दबाव त्याला लोटायचा होता, तो सावरायचा होता आणि त्याच्याचमुळे जसा ओव्हर पिच बॉल पाहिला, लॉफ्ट केलं आणि सरळ बॉलला पाठवलं मिड विकेटच्या पलीकडे 6 धाव्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीनं 10 फलकावरती खातं उघडत असताना श्री गणेशा करत असताना 64 पाठला करायचा. 6 धावात पुन्हा समोर खेळलेत आणि त्यानंतर व्हॉट अ कॅच. पण भरपूर वेगाने लागला हा बॉल.
चला पुन्हा एकदा सुरुवात करूयात आपण. भरपूर वेगाने जालिंदरच्या हातावरती तो बॉल लागला कॅच सोडली नाही. पण कॅच नाही सोडली. आणि असे ऑलवेज आपण पाहतो की अशा प्रकारचे बॉल जेव्हा येतात वेगाने तेव्हा लागतात बोटांवरती, भरपूर वेगाने लागतात. क्रॉस बॅटने खेळलेत आणि आता बॉलला पाठवले सीमा पार चौकार. आणखी एक 4 आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर जाऊन पोहोचल्या आतापर्यंत टोटल 10 आकड्यावरती. चांगली बॉलिंग करत होता जालिंदर, 2 विकेटाने मिळवले, एक सिक्सर, त्यानंतर विकेट घेतला, मग चौकार आलाय. 4 बॉल फेकलेत आतापर्यंत धाव फलकावरती. टोटल धावा आहेत 10. 54 अजून हव्यात. तुला नाही जमणार पक्का त्या यावर भाग. चला बघा, जालिंदर जास्त जर त्रास होत असेल तर 2 बॉल बाकी आहेत, आपण येऊन बसू शकता. ग्रामीण खेळाडू चिवट असतात, तेवढ्या सहजासहजी हार नाही मानत. गावासाठी खेळण्याकरिता जीव जान लावतात आपली संपूर्ण. आणि तेच पाहतोय आपण जालिंदरला. लागला तसा पण तो अजून थांबलेला नाहीये, प्रयत्न करतोय जरूर. पण आता हा बॉल सरळ पाठवला, पुन्हा एकदा मिड विकेटचा पार येतोय जालिंदरच्या अगेन्स्ट सिक्सर. कुंदन पाटील काय कमालीची बॅटिंग करतोय. चौकार, मग सिक्सर, धाव फलकावरती टोटल धावा जाऊन पोहोचला गेल्या 16. 16 अजून एक चेंडू फेकायचा आहे. आणि बघा आस्किंग रन रेट 16चाच आहे. सो पहिल्या षटकाची 5 बॉल झालेत आणि 16 धावा फलकावरती आलात. आता अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा प्रयत्न असेल का कुंदनचा. हा बॉल चांगला आहे, आता खेळायचा प्रयत्न केलाय, फिल्डर आहे तिकडे. एक धाव तर बनवली जाईल फेकी करेपर्यंत. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि बरोबर समांतर मॅच चालू आहे. 2 विकेट पडल्यानंतर धाव फलकावरती 17 धावा आहेत. आणि पहिल्या डावामध्ये सारंगा बॅटिंग करत होते तेव्हा देखील 17 होत्या. विकेट नव्हते जरूर पण धावा तेवढ्याच होत्या. चला आपण सबस्टिट्यूट करतोय आता. प्लेयर जालिंदरने त्याचं काम केलंय. गोलंदाजी त्याने हाताळली. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा देऊन 2 विकेट घेतलेले, पण त्यानंतर अंतिम 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 17 धावा फलकावरती आलात. षटक क्रमांक आता दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहायला मिळतोय आता. नवीन षटकी नवीन आहे, गोलंदाजी नवीन आहे. बारा झालं खेळाडू. पाणी होता मग 17 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आता गोलंदाजी ट्रॅकवर नवीन पाटील दुसरं षटक घेऊन 16.33 15-33 आता रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिलाच बॉल फुल लेंथ यॉर्कर, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि बॅटर परतेल. आणखी एक विकेट.
चेक कर ये पुण्या ए पुण्या 17 ए पुन्हा चेक कर 17 धावा आहेत. चला रनआउटच्या माध्यमातून विकेट आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट आहे. नवीन बॅटर आलेत आता अनिकेत पाटील. गोलंदाज पुन्हा तयार होतोय. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट. 17 वरती धक्का बसलाय. हवेत खेळलाय तुंचीवरती बॉल. सागर डाऊन दी बॉल आणि आता कॅच कंप्लीट करतोय. आणखी एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. गुड्डू शॉर्ट बॉल टाकू नको त्याला. चला वेळ वाचवा. आणि आता बॅटिंग अनिकेतच्या समवेत अल्पेश पाटील आलेत. भावेश परतले. कुलदीप थळे परतले गेले. दर्शन पाटील सिक्सर जोडला. त्यानंतर तोही परतला. कुंदन पाटील एक चौकार एक सिक्सर तोही परतला गेला. अनिकेत आणि आता अल्पेशची जोडी मैदानामध्ये. कोणती बिल्लो फिरू दे त्यांच्या. ओमकार बघा 3 लावा अल्पेश लेफ्ट हँडेड बॅटर. हवेचा विरोधामध्ये मोठे फटके जोडेल का पाहावं लागेल. संपूर्ण हवा त्याचा विरोधात आहे. पाठ टाकायचा प्रयत्न केलेला. सॉफ्ट हँडलने चेंडूला फक्त खेळून काढला गेला ऑन साइडला. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आता वाढलाय. धावा जाऊन पोहोचला गेल्या फलकावरती 18 आकड्यावरती. या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला बॉल रनआउट, देन विकेट, देन 1 सिंगल. चौथा बॉल आहे. कोणता ठेव त्याला हॅलो ऑप्शनच्या बाहेर आता बॉल. आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि रिधाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण फलकावरती आपण पाहतोय 18 आकड्यावरती. नाही यो बोट समोरचा तुला 3 बॉल ते बसाचा होता ना. तुटले. तुला ताकद भेटणार नव्हती ते बॉल टाकायला. हवेमध्ये पुन्हा एकदा उंचीवरती फिल्डर आहे. डाऊन दी बॉल आणि आणखी एक कॅच कंप्लीट केली जाते. आणखी एक विकेट. अठरा धावा आहेत फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचा अंतिम बॉल.
बी धावनात त्या ओल्या चौका चक्का तुला माहिती आहे लागली ताकद भेटणार नाही बोल टाकायला देस ना 3 बॉल टाकायला त्याच्याला देवा जोडी किती धावले? 18 होते 18 धावा आहेत. नव्या जवळ टिकलं मला. शेवटचा अंतिम बॉल फिल्डर आहेत तिकडे, बॉल अडवतील. फेकी करेपर्यंत एकच धाव बनेल आणि एका धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस पाठलाग करत असताना 64चा 19वा फलकावरती आहेत. 12 मध्ये 19 बनवल्या गेल्यात आणि आता 12 बॉल विजयाकरिता राहिल्यात धावा. 45. मध्ये आता 45 हव्यात आणि षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीवरती आपण बॉलर पाहतोय सध्या ओंकार. सागर जवळ नको शिलवा बरं त्याला. सागर ओमकार आलाय. ओमी तयार. पहिलाच बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत पाठीमागे, अडवतायत बॉल, फेकतायत. त्याच दरम्यान एक सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव 20 या आकड्यावरती. 44 बनवायच्यात अजूनही. सागर लेफ्टीली जाणे का? 11 बॉल 44 ची मॅच. डावकुराताचा बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती पाहतोय आपण हर्षदला. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे तिकडे, एकदा बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 21 या आकड्यावर. नाही पायातही तुटलेलं. 21 धावा आहेत फलकावर. फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळल्यात. आता पॉइंटला बॉल चाललाय आणि फिल्डर बॉल अडवतात आणि त्या दरम्यान फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर नीलचं काहीतरी वेगळंच चाललेलं तिकडे. नील भाई क्या करे थे आप. बॉल एकीकडे, नील धडपडतोय दुसरीकडे. सागर आहे ना. 23 धावा आहेत फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात चांगली पाहायला मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा 17 आलेला असं वाटत होतं की मॅच आता बरोबर चालली आहे, पण दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळाला. दरम्यान वाईट बॉल आला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 24 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. नवीनचं 2च धाव्यांचं ते षटक पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा ती कलाटणी पाहायला मिळाली आणि 12 बॉलमध्ये 45चं इक्वेशन गरज असताना आतापर्यंत 24 धावा तर फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. विकिंगची रॉयल ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर आहेत तिकडे आणि दरम्यान व्ही किंग अर्थात विघ्नेश पाटील यांची रॉयल एंट्री होते तिकडनं. 25 धावा आहेत फलकावर. व्ही किंगला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय आता. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5वा बॉल ऑन साइडला खेचला. फिल्डर आहेत, विकेट मिळेल. चौथी कॅच पकडले सागरने. जिकडे सागर उभा आहे तिकडेच कॅच जातात. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल.
चला शेवटचा अंतिम बॉल. स्विंग अँड मिस डॉट बॉल. आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर समाप्त झाले 3 षटकं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा 25. आता विजयाकरिता 6 बॉल 39ची गरज आहे. चला आपण शुभ सन्मान करूयात. सन्मान्य तानाजीजी काटे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि मुनीश दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय तानाजी काटे साहेबांचं शुभ सन्मान करायचं आहे. कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती फोकस करा. तानाजीजी काटे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बैलगाडी शर्यतामधलं भरपूर मोठं नाव तानाजी काटे साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. देवा बैलाचे मालक आहेत आणि तदनंतर वेतालजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि वेतालजी पाटील साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. पाखऱ्या बैलाचे मालक. ची गरज आहे आणि सिक्सर आला पहिल्या बॉलवरती. सनीला गोलंदाजी करताना पाहतोय आणि धाव फलकावरती षटकाराने धावा फलक वाढलाय. धावा जाऊन पोहोचला गेला 31 आकड्यावरती. अजूनही 5 बॉल आणि 5 मध्ये 33 धावांची गरज आहे. अरे बॉल फेका रे. नाही तो जाणार नाही. चला 5 बॉल आणि 5 मध्ये 33ची गरज आहे. ऑफ समजा बाहेर. अंपायरचा इशारा वाईड. आता 32 पाहिजेत. 5 मध्ये 5 जोडले तरी पण एक्स्ट्राची गरज लागेल. 32 झाल्यात. 32 हव्यात. पला तयार. आता पूल करायचा होता पण डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 मध्ये 32ची अजूनही गरज आहे. लॉफ्ट केला आणि सरळला बॉल पाठवलाय सीमा पार. सिक्सर आला. पुन्हा शॉट बॉल हुक केलाय आणि हा बॉल देखील चाललाय सीमा पार. आणखी एक षटकार. आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 44 आकड्यावरती. विजयाकरिता अजून 20 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर 2 बाकी राहिल्यात. कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये 6 मध्ये 22 झाल्या होत्या. 1 चेंडू मध्ये 22 झाल्या होत्या. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केलेला. डायरेक्ट हिट आणि तिकडे अंपायरचा इशारा. फलंदाज बाद. बिचारा कसा बसा ब्रेक लाचचा बॉल केला. स्ट्राइकला गेलता.
लास्टचा बॉल केला तो कसा बसा स्ट्राईकला गेला तुम्ही आउट घेतलेला अरे पण त्याने जीव काढला होता तो केला काय बोर्ड घेतला चला तो औपचारिक तास बाकी राहिली आहे. अंतिम बॉल 20 धावांची गरज. आणि अंतिम बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. मॅच समाप्त झाली आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत आणि ज्याने बॅटिंगवरती 36वा फलकावरती जोडला सनी पाटीलला आपण दिवत प्लेअर ऑफ द मॅच.